जय 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 भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. काढत तुमचं गेलं तर एक मिनिट ए सागर इकडं. यांच्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे अधिकार मिळालेल्या देशातील 140 कोटी जनतेची अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी अशी आमची या निवेदनाद्वारे आपणास मागणी आहे. आंबेडकरांचा सर्वांनी ना असं लाईन करायची या इकडे या. असू द्या तिथं फोटोला हात लावा. एक मिनिट सगळं माझं मला फोटो बोला. ठीक आहे. एकच मिनिट. भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या बाबतीमध्ये संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे अपशब्द वापरले त्याबाबत या देशातील 140 कोटी जनतेतून त्या प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रथमतः मी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. खरं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि इथल्या 140 कोटी जनतेचं यांनी संरक्षण केलं, या भूतलावर असणारा निसर्ग जरी असेल, वन्य प्राणी असतील, मानव प्राणी आहे, या भूतलावरील सर्वच प्राण्यांच्या बाबतीमध्ये, मानवांच्या बाबतीमध्ये त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. या जगामध्ये सर्वात जी श्रेष्ठ घटना मानली जाते ती या भारताची राज्यघटना आहे. मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की या देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी, या मोदीजींनी संसदमध्ये जाताना त्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं आणि संविधानाला ते नतमस्तक झाले होते. मग मला या देशाच्या पंतप्रधानांना विचारायचं आहे की आपण जर संविधानप्रेमी असाल, आपण जर संविधानाचा या ठिकाणी पवित्र मानत असता, तर मग तुमच्याच कॅबिनेटमधले जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचं जे वक्तव्य आहे, या वक्तव्यामुळे या देशातील सर्व जनतेच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत. मी प्रशासनाला येथून एक संदेश देऊ इच्छितो की खरं तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान साहेब आणि या देशाचे राष्ट्रपती यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण या गृहमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी. या आमच्या ज्या भावना आहेत या आम्ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मात्र जर येत्या 8 दिवसांमध्ये याच्यावर जर निर्णय झाला नाही
तर मात्र होणाऱ्या परिणामास सर्वस्वी गृहमंत्री हे जबाबदार असतील, एवढंच मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो. जय भीम, जय भारत. आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संविधान दिले, माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले. त्या अधिकारानुसार हे देशाचे गृहमंत्री आपल्या बाबासाहेबांना जर वाईट वाकडा शब्द बोलत असेल तर या देशाच्या गृहमंत्री तुम्ही पदावर बसून उपयोग काय? हे आमच्या कोट्यवधी जनतेला माणूस म्हणण्याचे अधिकार दिले. आमच्या बाबासाहेबाला जर गाले देत असेल, आमच्या रक्ताचे पाणी झाले तर सांडेल, पण आम्ही मागे हटणार नाही. या तुम्ही गृहमंत्री राजीनामा लवकरात लवकर राजीनामा द्यावे एवढं बोलून मी जागेवर थांबतो. कशासाठी चाललंय मला एवढं सांगा. मी पण वक्तव्य हे चाललंय कशासाठी. परवाच्या दिवशी भारतीय संसदेमध्ये आपले भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न, भारतरत्न, आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य करताना अतिशय चेष्टा कुचेष्टा केल्यासारखी त्यांचे हावभाव करून अशा प्रकारे वक्तव्य करून तमाम संविधानप्रेमी जनतेचा घोर अपमान केलेला आहे. या ठिकाणी सर्वत्रच सर्व भारतामध्ये या घटनेचा तीव्र निषेध हा केला जात आहे. जागोजागी प्रखर आंदोलनं केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही खंडाळा तहसीलदार यांना सर्व संविधानप्रेमी जनतेने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आणि गृहमंत्री अमित शहा, मला तर वाटतंय गृहमंत्री अमित शहा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीच अभ्यास नाही आहे. एक टक्का सुद्धा अभ्यास नाही आहे की त्या विश्वरत्न, भारतरत्न आणि संविधान लिहिणारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं किती डिग्र्या होत्या. भारतातच नव्हे तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठं मानाचं स्थान आहे. जसं रामदासभाईंनी सांगितलं की बाबा भारताचं संविधान हे अख्ख्या जगामध्ये त्याची प्रशंसा होत असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव युनोमध्ये आणि अमेरिका, कॅनडा, पाश्चात्य देशांमध्ये देखील आदराने घेतलं जातंय. आणि अमित शहांची पार्श्वभूमी बघितली तर गुजरातची दंगल, सोहराबुद्दीन एन्काउंटर, तुलसी प्रजापती एन्काउंटर, जस्टिस लोया हत्याकांड किंवा जस्टिस लोया यांचा जो संशयास्पद मृत्यू झाला, ह्याच्यामध्ये अमित शहा जे गृहमंत्री आहेत यांना सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी तडीपार केलेलं होतं. तर त्यांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही हेही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांची तेवढी उंची नव्हती, तरी देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान व्यक्तिमत्वाविषयी हे अतिशय म्हणजे अपमानास्पद त्यांनी भाषेमध्ये, टोनिंगमध्ये हे जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी जनता, संविधान प्रेमी जनता निषेध करतो. आणि संबंधित जे भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि देत नसतील तर त्यांच्यावर या मोदी सरकारने योग्य ती कारवाई करावी एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.